राज्यात सरकारी नोकरीची ओढ पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. ठाणे शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील रिक्त जागांसाठी हजारो तरुणांनी अर्ज केल्यानं यंदा भरतीचं मैदान चांगलंच गाजणार आहे. शहर पोलीस दलातील एका जागेसाठी 32 तर ग्रामीणमध्ये 28 उमेदवार रिंगणात नशीब आजमावणार आहेत. ठाणे शहर पोलीस दलातील 654 जागांसाठी तब्बल 21,002 अर्ज ऑनलाईन दाखल झालेत. तर दुसरीकडे ठाणे ग्रामीण पोलीस दलात 167 जागांसाठी 4,700 अर्ज प्राप्त झालेत. यावरून सरकारी नोकरीची क्रेज पुन्हा एकदा दिसून आली आहे. दरवर्षीप्रमाणे रिक्त होणाऱ्या जागांसाठी पोलीस दलात भरती प्रक्रिया राबवण्यात येते. यावर्षीही या भरती प्रक्रियेचा श्रीगणेशा झाला असून इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. त्यानुसार शहर पोलीस दलातील एका जागेसाठी 32 उमेदवार रिंगणात आहेत, तर ग्रामीणमध्ये एका जागेसाठी 28 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. त्यामुळे स्पर्धेचा स्तर कमालीचा वाढलाय. सध्या सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. या निवडणुकीचा धुरळा शांत झाल्यानंतर म्हणजेच 20 जानेवारीपासून प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीनं राबवण्यासाठी पोलीस प्रशासनानं तयारी अंतिम टप्प्यात आणली आहे. माजी नगरसेवक अक्षय ठाकूर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात घरवापसी. शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक अक्षय ठाकूर, आनंद ठाकूर आणि त्यांच्या शेकडो समर्थकांनी आज डॉ. जितेंद्र आव्हाड आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात घरवापसी केली आहे. अक्षय ठाकूर आणि आनंद ठाकूर हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला होता. आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात आपल्या शेकडो समर्थकांसह पक्षप्रवेश केला. यावेळी डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी अक्षय ठाकूर, आनंद ठाकूर हे काही काळासाठी इतर पक्षात दौऱ्यावर गेले होते, ते पुन्हा आमच्याकडे आले असल्याचं सांगितलं. अक्षय ठाकूर यांचे आजोबा महादू काना ठाकूर हे ठाणे महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीत विजयी झाले होते. आनंद ठाकूरही नगरसेवक होते. आता अक्षय ठाकूर हे आमचे प्रभाग क्रमांक 24चे उमेदवार असणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान शरद पवार आणि डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सर्वसमावेशक आणि विकासात्मक विचारधारेवरच आपल्या परिसराचा विकास होऊ शकतो याची आपणाला खात्री पटल्यानंच आपण हा प्रवेश केला असल्याचं अक्षय ठाकूर यांनी सांगितलं. थोडेफार गैरसमज आघाडी करत असताना होत असतात. ते गैरसमज हे बसवून मिटवायचे असतात. ते मिटवण्याचा आम्ही प्रयत्न करू. अजून जागा वाटपच फायनल नाही झालं तर कोणाला किती जागा मिळाले कसं काय तुम्ही सांगू शकता? किरण चव्हाणांनी असाही आरोप केला की मुंबईतील 2 नगरसेवक राष्ट्रवादीने पळवले. नाही, ते दोघेही नगरसेवक हे काँग्रेस बरोबर जायला तयार होते. ते बिचारे सकाळ दुपार संध्याकाळ फोन करत होते, पण विक्रांत चव्हाण यांचा फोन त्यांना नॉन रिचेबल लागत होता आणि अजूनही ते काँग्रेसच्या संपर्कात जाण्यासाठी उत्सुक आहेत, तयार आहेत. काँग्रेसच्या चिन्हावरती निवडणुकाही लढायला तयार आहेत. पण आता त्यांचा जर फोन नॉट रिचेबल किंवा त्यांचा फोन घेतला जात नसेल तर ते तरी काय करणार? ज्या काही चर्चा चालू आहे तर हे महाविकास आघाडीचे 4 पक्ष आहेत, म्हणजे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना उघडली, तर काय जागा असून काय ठरलं आपल्याला? किती जागा? अजून जागेचा फॉर्म्युला नक्की झालेला नाही. उद्या दुपारी 2 पर्यंत जागेचा फॉर्म्युला नक्की होईल. महाविकास आघाडी होणार माझे आपल्याशी बोलत असतानाच विक्रांतचा फोन आला होता आत्ता 1 सेकंदापूर्वी. मी आता साहेब त्याच्याशी बोलतील, काहीतरी मार्ग काढायचा प्रयत्न नक्की करू. ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणांगणात महाविकास आघाडीमध्ये मोठी फूट पडली आहे. ठाण्यात महाविकास आघाडी फुटली असून काँग्रेसनं महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. ठाण्यात काँग्रेस स्वबळावर महापालिका निवडणुका लढणार आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी याबाबत घोषणा केली आहे.
ठाण्यात महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून वाद झाला. त्यामुळे काँग्रेसनं नाराज होत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेत स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केले. दिलेल्या जागा मान्य नसल्यानं आणि शिवसेनेनं मनसेला सोबत घेतल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी पाहायला मिळते. आम्ही जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात निवडणूक लढणार आहोत. आपल्याला स्वबळावर लढण्यास भाग पाडलं असं मत विक्रांत चव्हाण यांनी व्यक्त केलं. हमें तो अपनों ने लूटा गैरों में नहीं असं म्हणत विक्रांत चव्हाण यांनी आम्ही 35 जागा मागितल्या होत्या, परंतु 20 जागांवर आम्ही मागणी केली, परंतु ते जागाही सोडायला तयार नव्हतं. आपण आपली उमेदवारी सोडायला तयार झालो होतो. आम्ही 3 वेळा लेखी प्रस्तावही दिले होते. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. अडचणीत असताना जितेंद्र आव्हाड आणि राजन विचारे यांना आपण मदत केली. तेच आज आपल्या जीवावर उठले आहेत. मनसेला एका प्रभागात 2-2 जागा आणि काँग्रेसला नसल्यानं हा निर्णय घेतल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. हजारो मतदारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवारांनी दाखल केले आपले अर्ज. हजारो मतदारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार प्रकाश बर्डे, प्रकाश पाटील, वर्षा मोरे, दीपा गावंड यांनी आज प्रभाग क्रमांक 25 आणि प्रभाग क्रमांक 23 मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीत सुमारे 10 ते 12 हजार लोक सहभागी झाले होते. यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी वाजवा तुतारी, गाडा गद्दारी असाही नारा दिला. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, ठाणे महिला अध्यक्षा सुजाता घाग यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक 25 मधील उमेदवार प्रकाश बर्डे, वर्षा मोरे यांनी कळवा पूर्व येथून प्रचंड रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर दुपारी प्रभाग क्रमांक 23 मधून प्रकाश पाटील आणि दीपा गावंड यांचीही रॅली निघाली. या रॅलीतही प्रचंड जनसमुदाय एकवटला होता. या दोन्ही रॅलींमध्ये डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे देखील सहभागी झाले होते. या दोन्ही रॅल्या कळव्यातील घड्याळ चौकात एकत्र आल्या तेव्हा संपूर्ण परिसर लोकांच्या गर्दीनं फुलून गेला होता. यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी अर्ज दाखल करताना उसळलेला जनसमुदाय पाहता लोकांना विकास हवा आहे हेच स्पष्ट होत असल्याचं सांगितलं. कळव्यातील मतदार हे विकासाला मतदान करणार असल्याचं दिसत आहे. कळवा पूर्वेतील झोपड्यांवर जेव्हा कारवाई करण्यात येणार होती तेव्हा आपण 4 तास रेल रोको करून झोपड्या वाचवल्या होत्या. कधी काळी 8 ते 10 हजारात विकल्या जाणाऱ्या झोपड्या आता 15 ते 20 लाखात विकल्या जात आहेत. याला कारण कळवा विकसित होत आहे. येथील पाण्याची, विजेची समस्याही मार्गी लागली आहे. अगदी डोंगरपट्ट्यातील गल्ल्या देखील काँक्रीटच्या केल्या आहेत. वाहतूक कोंडीची थोडीफार समस्या असली तरी लवकरच नवीन रस्ते तयार करून ही समस्याही मार्गी लावण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच यावेळी त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव न घेता डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी आपले खासदार हुशार असल्याचं सांगितलं. ते डॉक्टर आहेत, परंतु ते सांगतात की घरगुती गॅसची वाहिनी अंबरनाथमधून आली आहे, परंतु ही वाहिनी ठाण्यातून आली आहे. आपणच तिचं स्वागत केलं होतं. जर ही वाहिनी अंबरनाथमधून आली असती तर कळव्यात आधी घरगुती गॅस पुरवठा झाला नसता. क्लस्टरबाबत डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी क्लस्टर आणून येथील गोरगरिबांचे घरसंसार उद्ध्वस्त करण्यास आपला विरोध असल्याचं सांगितलं. अनेक या ठिकाणी सोडून गेले आहेत, अनेक आमिष दाखवले जात आहेत. यामुळे कशा प्रकारे प्रचार असणार आहे आपला? ठीक आहे ना, लोकांना चॉकलेट दिली जातात, लोक चॉकलेट खातात. साहेब, अजून किती दिवसामध्ये बाकी सर्व डिक्लेअर पहिल्यापासून रॅली सुरुवात तुम्हीच केली. महापौर आमचा बसेल काय सांगा महापौर आमचा बसेल काय सांगा शिवसेना आपला दावा करते की महापौर आमचा बसेल.
31 आणि नववर्षाचं सेलिब्रेशन जीव सांभाळून करा, मद्यपी चालकांवर राहणार ठाणे पोलिसांची करडी नजर. 31 आणि नवीन वर्षाचं स्वागत स्वतःचा तसंच इतरांचाही जीव सांभाळून करा, असं आवाहन ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी केले. यंदा महानगरपालिका निवडणूक आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस सज्ज झाले असून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तसंच मद्यपी वाहन चालकांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. याकरिता ठाणे पोलीस आयुक्तालयात 54 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून वाहतूक शाखेचे 739 इतकं मनुष्यबळ तैनात करण्यात आलं असल्याचंही उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितलं. 31 आणि नववर्ष स्वागतासोबतच यंदा ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका आणि भिवंडी, निजामपुरा महानगरपालिका यांच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे, सहपोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या निर्देशानुसार वाहतूक शाखेत 59 अधिकारी आणि 680 कर्मचारी असे एकूण 739 इतके मनुष्यबळ तैनात करण्यात आले. आयुक्तालय क्षेत्रात एकूण 54 ठिकाणी वाहतूक पोलिसांची नाकाबंदी असून यामध्ये येऊर, उपवन, दुर्गाडी, कटाई नाका, मुंब्रा, रांजनोली नाका ही ठिकाणं हॉटस्पॉट म्हणून चिन्हित केली आहेत. या ठिकाणी दारू पिऊन गाडी चालवणं, रस्त्यांवर धांगडधिंगा करणं किंवा सार्वजनिक ठिकाणी त्रासदायक वर्तन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. दरम्यान यंदा 2025 या वर्षात लोक अदालतमध्ये 1,42,706 ई-चलनवर कारवाई करण्यात आली असून एकूण 14,34,43,200 इतका दंड वाहन चालकांनी न्यायालयात भरणा केल्याचंही त्यांनी सांगितलं. 31 आणि नवीन वर्ष साजरं करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय. सद्यस्थितीत मद्यपी चालकांची संख्या घटली आहे. यावर्षी नोव्हेंबर महिन्यात 945 ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस झाल्या तर डिसेंबरमध्ये 646 इतक्याच केसेस झाल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर तसंच भिवंडी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांकरिता उमेदवारी अर्ज भरताना वाहनांवरील ई-चलन दंड थकीत असता नये असा नियम आहे. ई-चलन दंड थकीत असेल तर उमेदवारी अर्ज बाद होऊ शकतो. त्यामुळे पेंडिंग ई-चलन भरण्यासाठी ठाणे वाहतूक विभागात उमेदवारांची लगबगही सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. 31 जवळ येत आहे तर त्या दृष्टीने वाहतूक शाखेने काय तयारी केली आहे? 31 साठी आपण जे काही बार ओनर्स असोसिएशन आहे त्यांची ऑलरेडी त्यांना नोटीस वगैरे दिलेल्या आहेत की जेणेकरून त्यांनी जे त्यांच्याकडे येणारे ग्राहक आहेत त्यांनी प्रॉपरली ट्रीट करावं आणि बाहेर जाताना पिऊन कोणी गाडी चालवू नये याची दक्षता घ्यावी. त्यांच्यासाठी एक्स्ट्रा ड्रायव्हर्स असतील, टॅक्सीज असतील, ऑटो असतील याची व्यवस्था करण्याबाबत त्यांना नोटीस दिलेली आहे. 9 वर्षाच्या स्वागताला अनेक ठिकाणी हुल्लडबाजी होते, काही बाईक स्वार हे करतात, तर त्या दृष्टीने तुम्ही काय नाकाबंदी किंवा बरोबर. किती मनुष्यबळ? आपल्याकडे जवळपास 59 अधिकारी आणि 450 कर्मचाऱ्यांचा त्या दिवशी पूर्ण बंदोबस्त लागणार आहे. 51 ते 54 आपल्याकडे नाकाबंदी पॉइंट्स असतील ज्यांना ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस वगैरे केले जातील. गतवर्षीच्या तुलनेत असे मद्यपी चालक आणि आता सध्या तुमच्या कारकिर्दीत कारवाया किती झाल्या? यावर्षी जवळपास आतापर्यंत 13,350 केसेस झालेल्या आहेत. पण एकंदरीत डिसेंबरचा ट्रेंड बघितला गेला तर डिसेंबरमध्ये 646 आतापर्यंत केसेस झालेल्या आहेत. म्हणजे कुठेतरी ट्रेंड कमी होतोय असं दिसून येतंय. सर, महानगरपालिकेचा चुनाव पण